फायनली आम्ही डोक्याला ताप करून घेतलाय। तर इथं स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये। आणि इथं आमच्या शेजारीनं काय झालं होतं, भाड्याने रूम आहेत पण त्यांना काढलं गेलं आणि मग आमची रूम तयारच झाली होती। आम्ही म्हणजे लेबरसाठी बनवली होती, पण नंतर लेबर कमी झाले तर आम्ही म्हटलं उगाच कशाला ना यांना ठेवायचं तिथं। तर मग आम्ही ती आमच्याच लेबरला दिली नाही आणि मग दुसऱ्यांना ती घाई होती, तर ते म्हणत होते आहे तसं आम्ही राहू। म्हणजे आम्ही म्हटलं आमच्याकडं सध्या आमचं हे पेमेंट फसलं आहे आणि आमच्याकडे सध्या पैसेच नाही आहेत। तर ते म्हणत होते आम्ही बिना दरवाजाचं राहू, करून द्या। आणि मग आम्ही म्हटलं होतं आम्हाला 1 महिन्याचं ॲडव्हान्स भाडं होतं, बोललीच होती म्हणजे भाडं 1 महिन्याचं ॲडव्हान्स द्यायचं। तर म्हटलं तेवढ्यात दरवाजा येतो, तरीसुद्धा माझ्या नवऱ्याने दरवाजा हा आणला होता, प्लायवूडचाच आहे आणि हा दरवाजा 1700 रुपयाचा पडला आम्हाला म्हणजे जाग्यावर। आणि रिक्षाचं भाडं 200 लागले याला आणि परत याला कडी-कोंडा ते 500 रुपयाचं आणलं। आणि दरवाजा फिटिंग करायलाच माणूस भेटत नव्हता, तर तो सुद्धा 500 रुपये घेणार होता। तर मी 3,000 हा दरवाजा पोचला आम्हाला आणि हा कडी-कोंडा आणला त्याचा। तर मी म्हटलं होतं नवऱ्याला हलकंच घेऊन ये, मारू दे, काय सध्या आपलं पेमेंट फसलं आहे तर ते यायचं चान्स नाही आहे, कारण ज्याच्याकडं आहे त्याच्या गळ्याचं ऑपरेशन झाले। तर अशा वेळेस मागता पण येत नाही, हे तुम्हाला पण माहिती आहे आणि मला पण माहिती आहे। तर हलकाच आणला होता, तर त्यांनीसुद्धा हलक्यामधलाच आणला होता, 550चा हा सेट होता। आणि काय झालं होतं, हे सगळं घेऊन आणलं कारण ज्यांना दिलं त्यांच्याकडं पडदासुद्धा नव्हता लावायला। तर मग आम्हाला दरवाजा बसवून देणं भागच आहे बाई। तर आम्ही म्हटलं जाऊ दे, कसं तरी दरवाजा बसवून देऊ, पण कारागीरच भेटेना। म्हणजे तर जे दरवाजा बसवायची कामं करतात फर्निचरवाले, 3 दिवस आम्ही हेलपाटे मारत होतो, याला फोन कर त्याला फोन कर, याची माणसं कुठे त्याची माणसं कुठे, पण कोणच यायला तयार नव्हतं। म्हणतात ना आपली वेळ खराब असेल ना तर आपलं कोणतंच काम होत नाही, तसंच आमच्यासोबतही झालं होतं। तर इथं आज फायनली तो माणूस 3 दिवसातून नंतर भेटलाच म्हणजे। आणि इथं माझा मुलगा चालला आहे दुसऱ्याचं चिकन आणायला, तर ते पिवळ्या शर्टवाला माझा मुलगा आहे। आणि इथं फायनली ते माणूस भेटला आहे दरवाजा बसवून द्यायला। तर इतकं डोक्याला टेन्शन झालं होतं, ते लोक पण असे बधीर आहेत जरा, तर असे ते लोक। तर इथं सुद्धा आम्ही बघा हे केले, आज फायनली तो माणूस भेटला आणि दरवाजाचं काम सुरू आहे इथं। म्हणजे हा दरवाजा आज लावून देण्यात आलेला आहे, कारण आपल्यावर पण जबाबदारी असते, आपण किती बी नाही म्हटलं तरी आपल्याला टेन्शन येतंच। तर त्यांनी पण आमच्यासोबत खोटं बोलले, पण लवकरच आता माझा नवरा म्हटलं पाहू आता काय होते। त्यांनी डिपॉझिटचे पण पैसे दिलेले नाही आहे, डिपॉझिट म्हणजेच 1 महिन्याचं भाडं ॲडव्हान्स होतं, ते सुद्धा त्यांनी दिलेलं नाही, त्यांनी फक्त 2,000 दिलेत। तर 2,000मध्ये काय होणार आहे तुम्ही सांगा, एक दरवाजासुद्धा बसून नाही होत। आम्ही म्हटलं पैसे द्या मग खिडकी आणि दरवाजा बसून देतो, कारण तेवढ्यामध्ये कसं तरी होत होतं आणि अजून आम्हाला पण टाकावं लागत होतं, पण म्हटलं होईन ते 2,000 त्यांनी दिले तर काहीच होत नाही। आणि त्यांना जेव्हा आम्ही रूम दिली तेव्हा त्यांना विचारलं तुमच्याकडे किती माणसं आहे, तर ते म्हणत होते आमच्याकडे 3च माणसं आहे। म्हणजे ते दोघं नवरा बायको, 2 पोरं छोटे छोटे आणि 1 सासू असे होते। तर आता त्यांच्या रूममध्ये भाड्याने गेल्यावर रूममध्ये मोठेच 5 माणसं आलेत, म्हणजे त्यांनी पण खोटं बोलले। आता माझा नवरा काय ॲक्शन घेणार आहे, काही दिवसांनी त्यांना पुन्हा रूम खाली करावं लागणार आहे, कारण खोटं बोललं नाहीच